महायुती आणि महाविकास आघाडीने जागा वाटप जवळपास संपवलंय. महत्त्वाचं म्हणजे ज्या जागी एकमत झालं नाही अशा ठिकाणी तर मैत्रीपूर्ण लढाईला सामोरं जाण्याची तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बंडखोर अपक्ष लढतायत. पण हे सर्व झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. नेते मंडळी बाहेर पडू लागली आहे. टीका टिप्पण्या होऊ लागल्यात. वातावरण निर्मितीसाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. आणि यात एक मुद्दा चर्चेत आलाय, तो म्हणजे नेत्यांच्या वक्तव्याचा. अगदी निवडणूक अंतिम टप्प्यात असल्यानं नेत्यांचं एक वक्तव्य संपूर्ण निवडणुकीचा बाज बदलू शकतं. मात्र यातच सध्या चर्चा आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वक्तव्याची. अजितदादांनी प्रचाराला सुरुवात करताना बारामतीमध्ये एक इमोशनल भाषण केलं. भाषण देताना अजितदादांच्या अगदी डोळ्यात पाणी आलं. मात्र हेच अजितदादा जेव्हा तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात पोहोचले तेव्हा त्यांनी थेट दिवंगत उपमुख्यमंत्री आर पाटील यांना धारेवर धरलं. त्यांचे उणे प्रसंग काढून त्यांना आर पाटलांच्या एकूण इमेजवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दादांच्या या पावित्र्यावर आता मोठ्या प्रमाणावर टीकाही होऊ लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे अशी वक्तव्ये महायुतीच्या विरोधात वातावरण सहज फिरवू शकतात असा अंदाज मानला जातोय. याआधीही महायुतीला नेत्यांच्या अशा वक्तव्यांनी फटका बसलाय. त्यामुळे नेत्यांच्या जिभेवर कंट्रोल करायला सांगणं हे महायुती समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे का? त्यामुळे महायुतीला नेमका कोणता फटका बसू शकतो जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहत आहात लगावपत्ती. तर अजितदादांनी त्यांच्या प्रचाराच्या सुरुवातीला त्यांची दोन रूपं दाखवली. बारामतीतल्या भाषणात अजितदादा भाऊक झाल्याचं पाहायला मिळाले. आमच्या पक्षाचं आधीच ठरलं होतं की मी बारामतीतून विधानसभेचा अर्ज भरणार आहे. तात्यासाहेब पवारांचं कुटुंब म्हणजे आमचं कुटुंब अत्यंत बिकट परिस्थितीतून इथपर्यंत आलंय. आई आज सांगत होती माझ्या दादाविरोधात अर्ज भरू नका. हे बोलत असताना अजित पवार भाऊक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांनी भाषण थांबवलं आणि ते पाणी प्यायले. त्यानंतर ते म्हणाले, मतदारसंघात जे काही चाललंय ते बरोबर नाहीये. वडीलधाऱ्या व्यक्तींनी सांगितलं पाहिजे होतं. एवढ्यावर न थांबता त्यांनी फॉर्म भरायला कोणी सांगितला तर म्हणे साहेबांनी सांगितलं. मग साहेब म्हणजे शरद पवार तात्यासाहेब पवारांचं घर फोडतायत का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत. या संदर्भात मला एवढंच सांगायचंय की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणीही राजकारण करू नये. घरात एकोपा टिकवायला पिढ्यानपिढ्या जातात, परंतु घर तुटायला वेळ लागत नाही, असं वक्तव्य अजितदादांनी केलंय. दादांच्या या वक्तव्याने एक भावनिक वातावरण तयार झालं. महत्त्वाचं म्हणजे हा भावनिक बाण थेट शरद पवारांच्यावर होता. थेट अजितदादांनी भावनिक होत आरोप केल्याने शरद पवारांवर घर तोडल्याचा आरोप अजूनही गडद होण्याची शक्यता होती. अशावेळी लोकसभेत जरी पिछाडी पडली असली तरी विधानसभेत दादा आघाडीवर राहून नरेटिव्ह सेट करत होते अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र हे मोमेंटम पुढे कंटिन्यू झालंच नाही. त्याची सुरुवात झाली शरद पवारांपासून. शरद पवारांनीही बारामतीत भाषण करताना 6 महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. त्यावेळेला त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या नेत्यांची भाषणं काय होती ती आठवून पहा. त्यांचे नेते म्हणाले होते, साहेब येतील, तुमच्या भावनेला हात घालतील, भावना प्रधान होतील, मात्र तुम्ही जनतेने भावना प्रधान होऊ नका. साहेब डोळ्यात पाणी आणतील आणि मतं मागतील, परंतु तुम्ही भावना प्रधान होऊन मतं देऊ नका. मात्र त्याच नेत्यांचं कालच्या सभेतील भाषण आठवून पहा. कालच्या सभेत ते नेते काय बोलले ते पहा, अशी आठवण करून दिली. मात्र त्यानंतर शरद पवारांनी अजितदादांची थेट नक्कल करत खिशातला रुमाल काढला, चेहरा आणि डोळे पुसले. खरं तर शरद पवारांचं अजितदादांची अशी खिल्ली उडवणं लोकांना पटलं नसेलही. पण जसं लोकसभेत अजितदादा रोहितदादांची खिल्ली उडवताना ॲरोगंट वाटले होते, तसंच शरद पवारही वाटले असते. त्यामुळे अजितदादांना विधानसभा अजून सोपी झाली असते. मात्र कालच्या तासगावातील भाषणात अजितदादांनी पुन्हा वेगळंच रूप धारण केलं. आपल्या टिपिकल दादा स्टाईलमध्ये अजितदादांनी जोरदार टीका केली. मात्र ही टीका होती राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर पाटलांवर. अजितदादा म्हणाले, आर पाटील म्हणजे आबांना राजीनामा द्यायला लावला तेव्हा तो न सांगता अंजनीला निघून आला. मला सांगायचं ना, मला सांगितलं नाही. 15 दिवस महिनाभर लोक भेटायला आले, त्यानंतर कुणी भेटायला आलं नाही. तेव्हा मला म्हटला, दादा कुणी भेटायला येत नाही, लोक किती स्वार्थी आहेत. पहिले रीग लागायची, तेव्हा मी म्हटलं काळजी करू नको, मी बघतो. तेव्हा मी विनायक मेटे यांना हेलिकॉप्टरने आबांना घ्यायला पाठवलं आणि त्यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. यानंतर आर पाटलांना आपण एका पैजेत स्कोडा गाडी दिल्याचा किस्साही दादांनी बोलून दाखवला. मात्र एवढं करूनही जेव्हा माझ्यावर घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा आर पाटलांनी माझ्या चौकशीच्या फाईलींवर गुपचूप सह्या केल्या आणि जेव्हा फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट दाखवून दिली. अशा आशयाचं वक्तव्य अजितदादांनी केलं. आर पाटील यांची जी सुसंस्कृत स्वकर्तृत्वाने गरिबीतून मोठा झालेला भ्रष्टाचार न करणारा नेता म्हणून जी इमेज झाली होती त्यावर दादांनी घाव घातला. यामुळे आर पाटील यांच्या इमेजला तडा जाईल का याबाबत संशय आहे. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या वक्तव्यावर आता चोहोबाजूंनी टीका होऊ लागली. एक ॲरोगंट उर्मट राजकारणी म्हणून दादांवर टीका करण्याची संधी आता विरोधकांना मिळाली आहे. एका दिवंगत साथीदारावर अशी टीका करणं बऱ्यापैकी वाईट समजलं जाऊ शकतं.
महत्वाचं म्हणजे अजितदादांच्या स्टेजवरून आर आर पाटील यांचे जन्मभर विरोधक राहिलेले संजय काका पाटील यांनीही सेमच स्वर लावला. दादा सुटलेत म्हटल्यावर संजय काकांनी आर आर पाटलांवर टीका केली, ज्यांचं पुन्हा अजून निगेटिव्ह परसेप्शन होऊ शकतं. महत्वाचं म्हणजे बारामतीत जे मोमेंटम दादांनी सेट केलं होतं तेही आता मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली. केवळ नको त्या वक्तव्यांमुळे सीट गेल्याचं उदाहरण अजितदादांनी नुकतंच लोकसभेतही पाहिलं होतं. लोकसभेच्या निवडणुकांच्या धामधुमीत चंद्रकांत पाटलांनी बारामतीत शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं होतं. शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्वाचा आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव हवा आहे, बाकी काही नको. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर जनमत शरद पवार यांच्या बाजूने गेलं होतं. हे अजितदादांनी मान्य केलं होतं. तसंच चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला काहीही अर्थ नव्हता. वास्तविक सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत असताना शरद पवारांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठे. पण नंतर चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांना पुण्यातच राहण्याचा सल्ला आम्ही दिला. बारामतीचा प्रचार आमचे कार्यकर्ते बघून घेतील असं सांगत दादांनी या वक्तव्यामुळेही निवडणुकीत निकाल बदलू शकतो हे मान्य केलं होतं. अशा वेळी अजितदादा पुन्हा अशा चुका करतायत का? आणि तेही स्वतः वक्तव्य करून असा प्रश्न आता विचारला जातो. आता या वक्तव्याचे परिणाम बारामती आणि तासगावमध्ये दिसतात का, की त्याही पलीकडे याची रेंज असेल, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.